नमस्कार, मी डॉक्टर केशव काळे, सिनियर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई। आजचा दिवस 29 सप्टेंबर हा वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो। याचं इम्पॉर्टन्स एवढा आहे की लोकांच्या मध्ये हार्ट डिसीज आणि हार्ट ट्रीटमेंट ह्याच्याबद्दल जागरूकता व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो। तर आज मी ह्या दिवसाचं औचित्य साधून तुम्हाला हार्ट डिसीज आणि त्याची ट्रीटमेंट याच्याबद्दल थोडीशी कल्पना देतो। तर पहिल्यांदा आपण बघूया हार्ट डिसीज म्हणजे काय। हार्टच्या रिलेटेड कुठलाही आजार तो जन्मजात असो किंवा अक्वायर्ड असो त्याला हार्ट डिसीज म्हणतात। आणि हार्ट डिसीज मध्ये मेन आजार हा हार्ट अटॅक आहे। ज्यावेळी हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा रक्ताच्या गुठळ्या बनतात किंवा ब्लॉकेज तयार होतात हृदयाच्या धमन्यामध्ये, त्यावेळी त्याला हार्ट डिसीज म्हणतात। तर हार्ट डिसीज याच्या अगोदर युजली 60 वर्षे 70 वर्षे ह्या एज ग्रुपमध्ये हार्ट डिसीज आपल्याला माहिती होता, पण आता तसं राहिलं नाही। 20व्या वर्षी 30व्या वर्षी 40व्या वर्षी आता हार्ट अटॅक येऊ शकतात। आणि याचं कारण काय आहे की आपल्या चेंज झालेली लाईफस्टाईल। त्यामुळे सध्या इंडिया आणि साऊथ एशियन कंट्रीज हार्ट डिसीजचं प्रमाण हे यंग ग्रुपमध्ये वर्किंग ग्रुप 30 वर्षे 40 वर्षे 50 वर्षे फार वाढलेलं आहे। त्यासाठी आपण जबाबदारीनं भरपूर काळजी घेणं गरजेचं आहे। तर हार्ट डिसीज आहे हे कसं समजणार? हे सामान्य माणसाला हार्टचा प्रॉब्लेम आहे समजण्यासाठी काही सिम्पटम्स आणि सायन्स असतात, म्हणजे काहीतरी त्रास होत असणार। तर मेन सिम्पटम म्हणजे चेस्ट पेन। एखाद्या माणसाच्या छातीमध्ये दुखतं, युजली सेंट्रल चेस्ट पेन, आणि हा चेस्ट पेन असतं ते एक्सरसाइज केल्यानंतर वाढणार, तुम्ही रेस्ट घेतल्यानंतर कमी होतो। हा चेस्ट पेन गळ्याकडे जाणार किंवा डाव्या हातामध्ये मुंग्या वगैरे येणे, हे ज्यावेळी होतं त्यावेळी आपल्याला समजावं लागेल की आपल्याला हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो। नंतर दुसरं म्हणजे दम लागणे। मग एखादा माणूस समजा 5 किलोमीटर चालत असेल, आता रिसेंटली त्याला समजा 2 किलोमीटर चाललं की दम लागतो, बसावं लागतं किंवा छाती भरून येते, असं काय होत असेल तरी पण हार्टचा प्रॉब्लेम झाला असं समजून जावं। तिसरं म्हणजे कधी कधी पेशंटला छातीमध्ये दुखतं, त्याचबरोबर एकदम घाम येणे किंवा छातीत दाबल्यासारखं वाटणे किंवा छातीत पल्स रेट किंवा छातीत धडधड वाढणे, ह्या ज्यावेळी गोष्टी होतात त्यावेळी सुद्धा इनडायरेक्टली आपण समजून जावं की आपल्याला हार्टचा काहीतरी आजार असू शकतो। तर छातीत दुखणे, दम लागणे, घाम येणे किंवा अस्वस्थ वाटणे किंवा कधी कधी उलटी किंवा नॉजिया आल्यासारखं वाटणे, ह्या गोष्टी ज्यावेळी आपल्याला घडतील त्यावेळी आपण इनडायरेक्टली हार्टच्या रिलेटेड तपासणी करणं माझ्या मते गरजेचं आहे। तर हार्ट डिसीज असेल तर डायग्नोसिस करण्यासाठी हे झालं सिम्पटम्स आणि साईन, म्हणजे आपल्याला इनडायरेक्ट क्ल्यू मिळते की आपल्याला काहीतरी आजार असू शकतो। तर हे डायग्नोसिस करण्यासाठी काय टेस्ट असतात? तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम। हृदयाचा जे आलेख असतो ते काढून घेणं, ईसीजी काढून घेणं गरजेचं असते। बऱ्याच वेळा ज्यावेळी पेशंटला हार्ट अटॅक असतो त्यावेळी ईसीजी मध्ये 100% कळतं की बाबा हार्टचा प्रॉब्लेम आहे। पण कधी कधी ईसीजी नॉर्मली असू शकतो तरी पण हार्टचा आजार असू शकतो। त्याला आपण अनस्टेबल अंजायना किंवा स्टेबल अंजायना म्हणतो। म्हणजे ईसीजी नॉर्मल आलं ह्याचा अर्थ असं नाही की हार्टचा काही आजार नाही। ईसीजी एक टेस्ट आहे, त्यातनं आपल्याला अॅक्यूट मेजर प्रॉब्लेम असेल तर इमिजिएटली आपल्याला कळून जातं। जर ईसीजी नॉर्मल असेल तर आपण तरी पण हार्टचा आजार नाही असं समजून निग्लेक्ट करणं चुकीचं आहे। त्यासाठी पुढच्या टेस्ट कराव्या लागतात। तर पुढची टेस्ट म्हणजे इकोकार्डिओग्राफी, म्हणजे हृदयाची सोनोग्राफी। तर ईसीजी नॉर्मल असेल तरी पण काय काय गोष्टी हृदयाच्या सोनोग्राफीमध्ये दिसतात, त्यामुळे हृदयाची सोनोग्राफी किंवा 2D इको हे करून घेणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा इको नॉर्मल असतं, ईसीजी नॉर्मल असतं, तरी पण हार्टचा डिसीज असू शकतो। त्यासाठी पुढची स्टेप आहे की आपल्याला स्ट्रेस टेस्ट म्हणजे पट्ट्यावर पडण्याची तपास, की ईसीजी 2D इको रेस्टला नॉर्मल असतं, पण एक्सरसाइज केल्यानंतर त्यात काय चेंजेस आले तर ते इनडायरेक्टली सांगू शकतात की हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो। नंतर चौथी टेस्ट आहे की हार्टच्या रिलेटेड ब्लड एक्झामिनेशन, म्हणजे ब्लडमध्ये रक्तामध्ये काय काही टेस्ट असतात की त्याचं प्रमाण वाढल्यानंतर आपल्याला हार्टचा आजार आहे असं कळू शकतो। त्याला आपण कार्डियाक एन्झाईम म्हणतो। एक म्हणजे CPK-MB आणि दुसरं म्हणजे ट्रोपोनिन लेवल्स। ह्या 2 टेस्ट आपण हार्टच्या ब्लड मधल्या केल्या, समजा ते जर वाढलेलं असेल ते डायरेक्टली सांगू शकतात की तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे। तर एखाद्या माणसाला किंवा व्यक्तीला त्रास होत असेल हार्टच्या रिलेटेड तर ह्या सगळ्या टेस्ट त्यांनी करून घेणं गरजेचं आहे। आणि ह्या टेस्टच्या अंती काय रिपोर्ट येतोय त्यानुसार पुढं मग अँजिओग्राफी करायची किंवा ना करायची किंवा मेडिकली मॅनेजमेंट ठेवायचं, हे पुढचं काय डिसिजन आहे ट्रीटमेंट प्लॅनमध्ये ते ह्या टेस्टचा रिपोर्ट बघितल्यानंतर आपल्याला कळू शकतं। नंतर आता हा हार्टचं एवढं प्रमाण वाढलंय इंडियामध्ये आणि साऊथ एशियन कंट्रीमध्ये, तर ह्याची कारणं काय, म्हणजे कशामुळे हा हार्टचा आजार होऊ शकतो? तर मेन कारण आहे की आय ऑलरेडी टोल्ड की बाबा एज, जसं एज वाढू शकतं तशी डिजनरेटिव्ह प्रोसेस आहे हार्टचं ब्लॉकेज होण्याची, कधी कधी एजनुसार ब्लॉकेज तयार होऊ शकतात।
दुसरं म्हणजे रिस्क फॅक्टर, हार्टच्या रिलेटेड रिस्क फॅक्टर. पहिला रिस्क फॅक्टर आहे की डायबिटीस मलायटस म्हणजे मधुमेह एक हार्टमध्ये ब्लॉकेज होण्याचं मेन कारण आहे. दुसरं आहे की हाय ब्लड प्रेशर, ज्या लोकांचं ब्लड प्रेशर वाढत असतो किंवा ट्रीटमेंट रेग्युलरली घेत नाहीत अशा लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. तिसरं म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल, मग चरबीचं प्रमाण, रक्तातील आणि बॉडीतील चरबीचं प्रमाण, हे जर लेवल जास्त असेल तर ती चरबी हार्टमध्ये किंवा हार्टच्या धमन्यामध्ये साचून ब्लॉकेज तयार होतात, तर ते एक महत्वाचं कारण आहे. चौथं म्हणजे लाईफस्टाईल, युअर लाईफस्टाईल. तुम्ही जर कुठलंही टोबॅको कंझम्पशन करत असाल, स्मोकिंग करत असाल किंवा तंबाखू खात असाल किंवा मिश्री करत असाल, काही कुठल्याही प्रकारची टोबॅको तुम्ही सेवन करत असाल तर ते ब्लॉकेज होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. चौथं म्हणजे फॅमिली हिस्ट्री ऑफ हार्ट डिसीज. तुमच्या घरामध्ये क्लोज रिलेटिव्हला, आई वडिलांना, भाऊ बहिणीला जर तुम्हाला हार्टचा आजार असेल किंवा हार्ट अटॅक आला असेल तर तुम्हाला हार्टचा आजार होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. त्यामुळे त्या प्रमाणात जर अशी हिस्ट्री असेल तुमच्या फॅमिलीमध्ये तर तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम होण्याच्या अगोदर ह्या टेस्ट सगळ्या करून घेणं माझ्यामध्ये गरजेचं आहे. दुसरा फॅक्टर म्हणजे वेट, वजन. तुमचं जर वजन जास्त असेल, तुम्हाला ओबेसिटी असेल तर ते फॅट डिपॉझिशन किंवा कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर वाढण्याची शक्यता दाट असते आणि ते एक कारण होऊ शकते की तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत, तुम्ही चांगलं कंट्रोल केलं तर वी कॅन प्रिव्हेंट द हार्ट डिसीज. तर तुम्हाला हे हार्ट डिसीज होऊ नये यासाठी आपण काय करावं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे व्हॉट आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, म्हणजे हार्ट डिसीज होण्याच्या अगोदर काय आपण काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊया. त्यात मी तुम्हाला एक पंचसूत्री सांगेल, हार्ट डिसीज होऊ नये म्हणून काय करावं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाएट. तुम्ही डाएटमध्ये काय चेंज करावा. सगळ्यात महत्वाचं डाएट म्हणजे तुमचं जे सॉल्ट इंटेक असते, सोडियम इंटेक असते, सगळ्यात कमी करावं, जेणेकरून तुमचं ब्लड प्रेशर स्टेबल राहील आणि हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस कमी होतील. देन तुमची जी शुगर लेवल आहे, म्हणजे शुगर इंटेक आहे, ते घेण्याचं प्रमाण तुम्ही सगळ्यात कमी करावं. नंतर ऑइल, फ्राईड ॲटम्स, ऑइल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सेवन करणं माझ्यावरती कमी करावं. हे जर डाएट तुम्ही चेंज केलं तर तुम्ही थोडेफार प्रमाणात हार्ट डिसीज प्रिव्हेंट करू शकता. दुसरं महत्वाचं फॅक्टर आहे की एक्झरसाइज. प्रत्येक माणसानं कमीत कमी मिनिमम 30 मिनिट्स पर डे एरोबिक एक्झरसाइज करणं गरजेचं आहे. एरोबिक एक्झरसाइज म्हणजे काय, की फास्ट वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग, या सगळ्या गोष्टी मिनिमम 30 मिनिट्स पर डे केल्या तर हार्ट डिसीज होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. तिसरं फॅक्टर म्हणजे एनी कंझम्पशन ऑफ टोबॅको. तंबाखूचं सेवन पूर्णपणे बंद केलं पाहिजे. तुम्ही स्मोकिंग करत असेल तर स्मोकिंग बंद केलं पाहिजे, तंबाखू खात असेल तंबाखू बंद केलं पाहिजे. कारण हे जे निकोटीन आणि अदर फॅक्टर्स असतात तंबाखूमध्ये ते डायरेक्टली रिलेटेड टू द ब्लॉकेजेस, म्हणजे डायरेक्टली ब्लॉक तयार करतात. तर कुठल्याही प्रमाणात कुठल्याही प्रकारचं टोबॅको कंझम्पशन 100% बंद करणं गरजेचं आहे. चौथा फॅक्टर म्हणजे स्ट्रेस. आज तुम्ही बघितलं असेल तर 30व्या वर्षी अटॅक येतो, 20व्या वर्षी अटॅक येतो, 40व्या वर्षी अटॅक येतो. हे मोस्टली रिलेटेड टू स्ट्रेस आणि इमोशन्स. प्रत्येकाला लाईफमध्ये एवढं फास्ट लाईफ झालंय की सगळ्यांना स्ट्रेस असतो, इमोशन्स असतात, फॅमिली प्रॉब्लेम असतात, फायनान्शियल इश्यू असतात. या सगळ्या गोष्टींमुळे स्ट्रेस आणि इमोशनचे लेवल एवढे वाढले असतात त्यामध्ये ॲड्रेनालिन क्रायसिस होऊन कधी कधी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. तर तुम्हाला रेग्युलर मेडिटेशन, योगा, ह्या सगळ्या गोष्टी जरी केल्या आणि तुम्ही जर स्ट्रेस लेवल आणि किंवा लाईफ जर सेटल केलं तर तुम्ही हार्ट अटॅक येण्याची शक्यता फार कमी होऊ शकते. आणि लास्ट आणि महत्वाचं कारण म्हणजे मेडिकेशन्स. डॉक्टरनी सांगितलेली मेडिकेशन 100% फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर डायबिटीस असेल तर डायबिटीसची मेडिसिन एकदम व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. शुगरचे लेवल कंट्रोल करणं गरजेचं आहे. ब्लड प्रेशर असेल तर बीपीची मेडिसिन घेणं गरजेचं आहे, बीपी कंट्रोल करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर कोलेस्ट्रॉल लेवल तुमची जास्त असेल कोलेस्ट्रॉलची मेडिसिन घेणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढे रिस्क फॅक्टर आहेत हार्ट अटॅक येण्यासाठी त्या सगळ्या रिस्क फॅक्टरची रेग्युलर चेकअप आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट, डॉक्टरने ॲडवाइस केलेल्या मात्राप्रमाणे ट्रीटमेंट घेणं 100% गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल केल्या, तुम्ही रिस्क फॅक्टरची मॅनेजमेंट व्यवस्थित केली तर हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण 100% कमी होऊ शकतं. हे झालं प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट अटॅक. पण कधी कधी काय पेशंटला फर्स्ट टाइम हार्ट अटॅक येतो. मेनी टाइम्स पेशंटला काहीच नसते, डायबिटीज नसते, ब्लड प्रेशर नसते, तरी पण हार्ट अटॅक येतो. किंवा कुठल्याही पेशंटला कन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर असताना बी अटॅक येतो. तर अटॅक आल्यानंतर करायचं काय हा सगळ्यात महत्वाचा. स्टेबल हार्ट डिसीज असेल तर तुम्ही हॉस्पिटलला जाऊन रुटीनली सगळ्या चेकअप करू शकता. पण इमर्जन्सी पेशंटला जर हार्ट अटॅक आला तर करायचं काय. तर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला तर तुम्ही घरी ट्रीटमेंट घेणं योग्य नाही. जसे तुम्हाला त्रास होईल तर तुम्ही मेन हॉस्पिटलला पोहोचणं 100% गरजेचं आहे. तर त्यामध्ये एकदा पेशंटला हार्ट अटॅक आल्यानंतर 3 ट्रीटमेंट शिल्लक राहतील.
एक तर इंजेक्शन देणे म्हणजे रक्त पातळ व्हायचे किंवा रक्ताच्या जे गुठळ्या तयार होतात ते विरघळण्याचं इंजेक्शन देणे हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार म्हणजे इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करणे आणि तिसरी ट्रीटमेंट म्हणजे इमर्जन्सी बायपास करणे. जर पेशंटला हार्ट अटॅक आला आणि तुम्ही जर मेन हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोहोचू शकत असाल जिथं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध आहे तर सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट फॉर हार्ट अटॅकसाठी की प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे इमर्जन्सी पेशंटला कॅथलॅबमध्ये घेणे आणि जी नस बंद असेल ती ओपन करणे किंवा त्या रक्तपुरवठा चालू करणे याला प्रायमरी अँजिओप्लास्टी बोलतात. तर बेस्ट ट्रीटमेंट फॉर हार्ट अटॅक इज प्रायमरी अँजिओप्लास्टी. पण कधी कधी काय होतं पेशंटला जेव्हा अटॅक येतो तो मेन हॉस्पिटलहून बराच लांब असतो किंवा रुरल भागामध्ये असतो जिथं हॉस्पिटलची सुविधा नसती किंवा अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी करण्याची सुविधा नसती. त्यावेळी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणे आणि रक्त पातळ होण्याचे एक इंजेक्शन असतं त्याला आम्ही थ्रोम्बोलायसिस म्हणतो की जेणेकरून जे रक्ताच्या गुठळ्या बनलेले असतात ते विरघळतात आणि रक्तपुरवठा चालू होतो. तो इमर्जन्सी बेसिस जवळच्या हॉस्पिटलात जाणे आणि ते फायब्रिनोलायसिस किंवा थ्रोम्बोलायसिस म्हणून ट्रीटमेंट इंजेक्शन घेणे आणि एकदा सगळा पेशंट स्टेबल झाला थोडाफार रक्तपुरवठा चालू झाला की जिथं अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध आहे अशा हॉस्पिटलमध्ये पेशंटला इमिजिएट शिफ्ट करणे आणि स्टेबल झाल्यानंतर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करून घेणे हा एक दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे इमर्जन्सी बायपास. हा फार रेअरलीच उपयोगी पडतो. पण कधी कधी होतं की ज्यावेळी अँजिओग्राफी आपण करतो त्यावेळी नसांची कंडिशन एवढी खराब असतात आणि मल्टिपल ठिकाणी ब्लॉकेज असतात किंवा मेन ठिकाणी ब्लॉकेज असतात. अँजिओप्लास्टी करणं फार रिस्की असतं किंवा फिजिबल नसतं. त्यावेळी फार रेअरली लेस दॅन 1% पेशंटमध्ये इमर्जन्सी बायपास सर्जरी लागू शकते. तर बायपास सर्जरी म्हणजे ओपन सर्जरी आहे. त्यामध्ये आपण बायपास करून किंवा नवीन नसा जोडून आपण हार्टच्या हृदयाची किंवा हार्ट अटॅकची ट्रीटमेंट करू शकतो. तर 3 ट्रीटमेंट महत्वाचे आहेत. थ्रोम्बोलायसिस इमर्जन्सी इंजेक्शन देणे, सेकंड इज इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करणे आणि तिसरं इमर्जन्सी बायपास करणे. तर ह्याच ट्रीटमेंट जिथं अवेलेबल असेल त्या हॉस्पिटलला इमिजिएटली शिफ्ट करणं हा एक शेवटचा पर्याय असू शकतो. तर ओव्हरऑल बघितलं तर जर तुम्ही रेग्युलर काळजी घेतली किंवा हार्ट अटॅक येण्याची जी कारणं असतात डायबेटीज ब्लड प्रेशर हायपरटेन्शन हे सगळे जर तुम्ही व्यवस्थित मॅनेज केलं जर तुम्ही जे हार्ट अटॅक येण्याची जी कारणं असतात लाईक रिस्क फॅक्टर लाईक डायबेटीज ब्लड प्रेशर हायपरटेन्शन कोलेस्ट्रॉल ह्या लेवल जर तुम्ही व्यवस्थित मॅनेज केल्या आणि डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला हार्ट अटॅकच्या येण्याची चान्सेस तुम्ही करू शकता. आणि जर हार्ट अटॅक आलाच तर घरी न बसता इमिजिएटली निग्लेक्ट न करता बरेच लोक काय करतात चेस्ट पेन व्हायला लागले की ऍसिडिटी झाले हे झालं ते झाले मग टाइम घालवून टाकतो. पण महत्वाचं असते की हार्ट अटॅकमध्ये वी हॅव टू ट्रीट इमिजिएटली. टाइम इज इम्पॉर्टंट. टाइम इज मसल. तुम्ही जर ट्रीटमेंट विदिन 4 आवर किंवा विदिन 6 आवर मध्ये घेतली तर चान्सेस ऑफ रिकव्हरी इज गुड. म्हणजे हार्टचं पंपिंग आणि रिकव्हर होण्याचे चान्सेस चांगले असतात. त्यामुळे निग्लेक्ट न करता इमिजिएट हार्ट अटॅकनंतर हॉस्पिटलला पोहोचणे आणि ट्रीटमेंट करून घेणे सगळ्यात महत्वाचं असतं. तर एवढाच मेसेज मी आज वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने देऊ शकतो की तुम्हाला हार्ट अटॅक टाळण्यासाठी बरेच काय आपण करू शकतो. ते सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि इन केस तुम्हाला हार्ट अटॅक आलाच तर त्याचे निग्लेक्ट न करता इमिजिएटला हॉस्पिटलला जाऊन ट्रीटमेंट घेणं हे 100% गरजेचं आहे. थँक्यू.